महायुतीच्या तिन्ही नेत्यांचा निर्णय आम्हाला मान्य. रायगडच्या पालकमंत्री पदावर मंत्री आदिती तटकरे यांची प्रतिक्रिया. भरत गोगावले यांचं मी अभिनंदन केलं. मंत्रिमंडळ बैठकीआधी सगळ्यांच्या समोर अभिनंदन केलं. रायगडच्या जिल्ह्यासाठी महायुती कटिबद्ध आहे आणि पण पालकमंत्री म्हणून नाही, आम्ही दोघं प्रयत्नशील आहोत. मी त्यांची स्टेटमेंट ऐकली नाही, पण माहिती एकत्र काम करताना पालकमंत्री पदापासून एखादा जिल्हा वंचित राहणे योग्य नाही. समन्वयाची बैठक यादी देखील पार पडली होती. आधी ते पण शिवसेनेकडे होते, म्हणून राष्ट्रवादी म्हणून आमचा आग्रह होता की पालकमंत्री म्हणून राष्ट्रवादीला संधी मिळाली. त्यांनी जो निर्णय घेतला त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही भूमिका इच्छा वर्तवलेली आहे. महायुतीच्या तिन्ही नेत्यांचा निर्णय आम्हाला मान्य आहे. पालकमंत्री पद हा एक भाग झाला. जिल्ह्याचा विकासात बाधा येऊ नये हा विचार आहे. रायगड जिल्हा गतिमान विकसित होणारा जिल्हा आहे. आर्थिक केंद्र पोर्ट त्या ठिकाणी आहे. तिसरी मुंबई म्हणून रायगडकडे पाहिलं जातं. एका पालकमंत्री पदावरून राजकारण घुटमळत न ठेवता आम्ही निर्णय घेतला. भरत गोगावले माझे सहकारी आहेत. आम्ही विकासासाठी एकत्र काम करू. राजकीय इच्छा असणं हा एक भाग, मात्र जिल्हा वंचित राहू नये हा विचार पण महत्त्वाचा. मी आजही खरं तर भरत शेठ गोगावले यांचं पालकमंत्री झाल्याबद्दल अभिनंदनही केलं. आता मंत्रिमंडळाची बैठक सुरू होण्याच्या आधीसुद्धा आदरणीय मुख्यमंत्री महोदय, आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय हे फडणवीस साहेब, शिंदे साहेब आणि आदरणीय सुनेत्रा काकी, मंत्रिमंडळातील इतर सहकारी यांच्या उपस्थितीमध्ये मी खरं तर अभिनंदन केलं त्यांचं गुच्छ देऊन. आणि रायगड जिल्ह्याच्या विकासासाठी महायुतीचं सरकार तर कटिबद्ध आहेच, पण त्याचबरोबर आज पालकमंत्री पदाची जबाबदारी त्यांच्यावर असताना महायुतीची एक सहकारी मंत्री म्हणून आम्ही दोघंही आणि इतर जे महायुतीचे आमदार आहेत, खासदार आहेत, आम्ही सगळेच रायगड जिल्हा अधिकाधिक प्रगतिशील करण्याच्या दृष्टिकोनातून आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय शिंदे साहेब आणि आदरणीय सुनेत्रा काकींच्या मार्गदर्शनाखाली पुढे काम करत राहू. हां, नाही असं काही नाही झालेलं आहे. हां, बोला. नाही, मला माहीत नाही, मी ती त्यांची स्टेटमेंट काही ऐकली नाही. पण महायुतीच्या सरकारमध्ये आम्ही मंत्री म्हणून काम करत असताना एखादे 2 जिल्हे हे प्रलंबित कालावधीसाठी पालकमंत्र्यापासून वंचित राहणं हे कुठे ना कुठेतरी योग्य नाही. मधल्या कालावधीमध्ये आदरणीय फडणवीस साहेब असतील, आदरणीय शिंदे साहेब असतील, आदरणीय सुनेत्रा काकींच्या उपस्थितीमध्ये महायुतीच्या समन्वयाची बैठकसुद्धा पार पडली. आणि त्याचबरोबर आदरणीय खासदार आमचे प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेबही त्या निमित्ताने होते, उदयजी सामंतसुद्धा होते. आणि या संबंध याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी त्यांनी ती इच्छा व्यक्त केलेली होतीच, प्रामुख्याने अग्रेसरपणाने केलेली होती. मी सुद्धा पालकमंत्री म्हणून महाविकास आघाडीच्या सरकारच्या कालावधीमध्ये काम केलं होतं, पण दुसऱ्यांदा ज्यावेळेला महायुतीच्या सरकारमध्ये गेल्या टर्ममध्ये कॅबिनेटची मंत्री झाली त्यावेळेला ते पद पालकमंत्री पदाचं शिवसेनेकडे होतं. म्हणून राष्ट्रवादी म्हणून आमचा आग्रह होता की संपूर्ण कोकण विभागामध्ये एखादं तरी पालकमंत्री पदाची संधी ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळावी. पण महायुती आणि महायुतीचे आमचे तिन्ही नेते यांनी जी भूमिका घेतलेली आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची जी भूमिका आहे आणि इच्छा आहे ती आम्ही सगळ्यांनी वर्तवलेली आहे. आणि जो त्या तिघांनी निर्णय घेतलेला आहे तो आम्हाला मान्य आहे. शेवटी आज माझ्यासाठी मी महायुतीच्या सरकारमध्ये एक मंत्री म्हणून, एक सहकारी मंत्री म्हणून काम करणं, जिल्ह्यामध्ये एक मंत्री म्हणून, एक लोकप्रतिनिधी म्हणून काम करणं ही सुद्धा तितकीशीच जबाबदारी ही माझीसुद्धा त्यानिमित्ताने आहे. त्यामुळे पालकमंत्री पद हा एक भाग झाला, ते काही सर्वस्व येत नाही की त्याच्यातून आम्ही महायुतीमध्ये वाद करत राहावे. आणि आदरणीय आमचे तिन्ही जे महायुतीचे राज्यातले नेते आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हा आम्हाला अधिकाधिक पुढे न्यायचा आहे. आणि कुठे ना कुठेतरी जिल्ह्याच्या विकासामध्ये किंवा इतर काही महायुतीच्या कामकाजामध्ये कुठेही बाधा येऊ नये या दृष्टिकोनातून एक व्यापक विचार करून जे काही आमचे तिन्ही नेतृत्व निर्णय घेतील त्यामध्ये आम्ही ते निर्णय मान्य करण्याच्या दृष्टिकोनातून भूमिका घेतलेली आहे. खरं तर रायगड जिल्हा हा अतिशय गतिमान पद्धतीनं विकसित होणारा जिल्हा आहे. औद्योगिक क्षेत्रसुद्धा तिथं आहे, पर्यटनसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आहे, अनेक पोर्टसुद्धा तिथं विकसित होत आहेत. पण त्याचबरोबर जे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे हे प्रामुख्याने रायगड जिल्ह्याच्या हद्दीत आहे. आत्ता आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी काही दिवसापूर्वी घोषणा केली की तिसरी मुंबई जी आहे
याचा विस्तार असेल, वेगवेगळ्या उद्योगांना चालना देण्याच्या दृष्टिकोनातून रोजगार निर्मिती असेल, ही रायगड जिल्ह्यामध्ये होणार आहे. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आणि विशेष म्हणजे पर्यटनाच्या दृष्टीने पण महत्त्वपूर्ण आहे, पण त्याचबरोबर पावसाळ्याचे दिवस आहेत. आपत्कालीन परिस्थितीसुद्धा अनेकदा आम्ही या 3-4 वर्षामध्ये तिथं अनुभवली. या सगळ्या याच्यामध्ये त्या सर्व गोष्टींकडे मला वाटतं लक्ष केंद्रित करणं हे गरजेचं आहे. एक पालकमंत्री पदाच्या विषयावर अधिकाधिक आम्ही त्या ठिकाणी जिल्ह्याचं राजकारण घुटमळत न ठेवता ते प्रगतिशील दिशेने आम्ही नेलं पाहिजे. आणि ह्या दृष्टिकोनातून आणि मी म्हटल्याप्रमाणे सर्वस्वी अधिकार आम्ही तिन्ही नेत्यांना दिलेले होते आणि त्यांनी जो निर्णय त्याच्यामध्ये घेतलेला आहे तो आम्ही मान्य केलेला आहे. भरतशेठ गोगावले हे माझे मंत्रिमंडळातील सुद्धा सहकारी आहेत, जिल्ह्याचे पालकमंत्रीसुद्धा आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून आम्ही साधारणपणे विकसित रायगड व्हावा या दृष्टिकोनातून आम्ही पुढे एकत्र काम करत राहू. माझ्या वतीने किंवा माझ्या पक्षाच्या वतीने आदरणीय तटकरे साहेबही आहेत, माझ्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष, इतर सर्व मंडळीसुद्धा आहेत. आम्ही साधारणपणे ही भूमिका घेतली की राजकीय इच्छा असणं, या सगळ्या गोष्टी असणं हा एक भाग झाला, पण जिल्हा कुठंही मागे राहू नये किंवा विकासापासून वंचित राहू नये हा व्यापक विचार हा एक लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही कुठेतरी करणं हे अधिकचं महत्त्वपूर्ण आहे. आणि या दृष्टिकोनातून ते आहे. त्यामुळे माझी खात्री आहे की त्यांना पालकमंत्रीपद मिळालेलं आहे आणि विकसित रायगड करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सगळेच जण मिळून काम करू.